त्यांच्या भावना आहेत. कोणी वारी करत आलंय तर कोणी आज पंढरपुरात दर्शनासाठी थेट आलंय. अवघा रंग एक झाला असं म्हणत सगळेजण एकत्रपणे विठुरायाच्या दर्शनासाठी कुणी रांगेमध्ये उभंय चरणस्पर्शासाठी, तर कुणी मुखदर्शनाच्या रांगेत, तर कुणी कळसाचं दर्शन घेऊन माघारी जात आहेत. मात्र जे कोणी वारी करून आलेत ती पंढरीची वारी करी वार करी, उन्हा पावसाची चिंता कोण करी असं म्हणतच आलेत. कारण मजल दर मजल करत अनेक घाट सर करत पार करत पंढरपुरापर्यंत संत ज्ञानेश्वर माऊलींची, संत तुकाराम महाराजांची आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातनं संतांच्या पालख्या या पंढरपुरामध्ये दाखल झाल्यात. आणि आज अखेर हा आषाढी एकादशीचा हा पवित्र दिवस आणि त्यानिमित्तानं पंढरपुरात विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या दर्शनासाठी आता सर्वच जण आतुर झालेत. TV9 मराठीच्या प्रेक्षकांना सुद्धा घर बसल्या विठ्ठलाची ही शासकीय महापूजा बघायला मिळणार आहे. यंदा मराठवाड्यावर जे ते निसर्गानं अवकल्पा दाखवली, पावसाचा खंड दिलाय, अनेक ठिकाणी जे ते पिकं मान टाकताना पाहायला मिळतात. या देखील संकटातनं उभं राहण्याची ताकद बळीराजाला विठुर माऊलीनं द्यावी ही देखील आमची विठुरायाकडे प्रार्थना होती. आणि भविष्यामध्ये असं कुठचंच संकट, नैसर्गिक आपत्ती असू दे किंवा त्याच्या आयुष्यामध्ये कुठचंच दुःख देणारं संकट येऊ नये हीच आमची भावना आहे. कर्जमाफीची काल पहिली यादी जाहीर झाली, मात्र अनेक शेतकऱ्यांचे नावं आले नाहीत, त्यामुळे शेतकरी सुद्धा चिंतित आहेत कर्जमाफ होईल की नाही. नाही, त्याच्यामध्ये जे कोण पात्र असतील ते सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्याच्यामध्ये काही जर त्रुटी राहिल्या असतील त्या देखील सरकारमुळे आम्ही दूर करू. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत मंत्री उदय सामंत होते, ज्यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विठ्ठल रुक्माईची पूजा केली आणि बळीराजासाठी साखर सुद्धा घातले. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. चलो. छत्रपती संभाजीनगरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि महापूजा मंत्री उदय सामंत तसंच भुमरे यांच्या हस्ते पार पडली आहे. प्रति पंढरपूर छत्रपती संभाजीनगरातलं आणि तिथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. त्यावेळी ही दृश्य पुन्हा आपण जाऊयात पंढरपुरात. पंढरपुरातली ही दृश्य, भक्तांचा मेळा पंढरपुरात आणि आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झालेले हे भाविक. माऊली, कुठून आलेले आहात, काय भावना आहे तुमच्या, काय सांगाल? ॲक्च्युली मी पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील शेटपळावेली या गावावरून आलेलो आहे. आणि या विठ्ठलाच्या वारीमध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठल्याच वारीमध्ये नाही आहे. आता जर आपण महाराष्ट्र शासनाच्या ज्या सुखसुविधा या ठिकाणी केलेल्या असतील, अगदी आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत जर्मन हँगर असतील, सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या अतिशय वारकऱ्यांच्या सुखसोयीचे केलेले आहेत. जसं की आपण या ठिकाणी पाहत असताल, जो आपली नदीपात्र आहे ते नदीपात्र अतिशय स्वच्छ करून अगदी 65 एकरामध्ये जे लोक जात नव्हते त्या ठिकाणी सुद्धा लोक जेवायला बसतात. आणि आपण पाहतो या ठिकाणी सर्व माऊली जे आहेत ते दाखल झालेले आहेत. चला माऊली, रामकृष्ण हरी. माऊली, माऊली कुठून आलेला? चंद्रपूर आलो. चंद्रपूरहून आलात, जिल्हा. काय भावना आहेत विठुरायाच्या नगरीमध्ये? दर्शनासाठी आलो आम्ही बहुत दिवसानंतर. दर्शन झालं का? दर्शन पाऊस समाधान यायला पाहिजे. कुठून आला? कुठून आलेला आहे? काय भावना आहेत तुझ्या मंदिरात? दर्शनासाठी आला विठुरायाच्या. झालं का दर्शन? कसं वाटतंय? छान. पाहतोय लहान थोर वारकरी आहेत. कुठून आलात माऊली? संभाजीनगरहून आलो. काय भावना आहेत तुमच्या? भावना पांडुरंगाच्या चरणी साष्टांग दंडवत केला आणि सुखरूप आता चंद्रभागेला नगर परिषदेने करून आणि बाग सीन केला. आनंद झाला, खूप आनंद झाला. खूप माऊली, रामकृष्ण हरी. कुठून आलात माऊली तुम्ही? जामखेड अहिल्यानगर जिल्ह्यामधून. काय करता व्यवसाय आणि आता दर्शनासाठी आलेला आहात? मी म्हणजे माझा स्वतःचा व्यवसाय आहे, पण दरवर्षी पंढरपूरला येत असतो आम्ही. इथं आल्यानंतर एकदम शांतता वाटते आणि इतकं सगळं शेतकरी वर्ग, गोरगरिबांचं, आपल्या शेतकऱ्यांचं दैवत म्हणजे पंढरपूरचं आपले विठुरायाच्या दर्शनाला आम्ही सगळेजण येतो. माऊली, अभंग सादर करा एखादा. या माऊली, या पुढे या. कोणता अभंग म्हणणार? आता कोठे दावे म्हणा, आता कोठे दावे म्हणा, आता कोठे दावे म्हणा, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, भाग गे भाग केला,
अवघा झाला आनंद आता कोटे दावे मन आता कोटे दावे मन. रामकृष्णारी. रामकृष्ण हरी माऊली. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे पंढरपूरमध्ये आता जमा झालेली आहे. खरं तर विठू माऊलींचा हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्तगण जे आहेत ते आता पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि पंढरी नगरी जी आहे ती अवघी दुमदुमल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं.